आपले उमरखेडचे आमदार हे नामदेव ससाने साहेब नाही प्रथम नागरिक आहेत झोपले का म्हणायचे त्यांना काही इथं माहिती नाही का की बा नगरपालिकेसमोर उपोषण चालू आहे। आज त्याचं साखळीचं रूपांतर अन्नत्याग आमरण उपोषणमध्ये झालेलं आहे। मग त्यांचं कर्तव्य नाही का? त्यांना काय फक्त रिबीन कापायचा आणि नारळ फोडायचा एवढाच अधिकार आहे का? की जे आंदोलन करते आहेत त्यांना भेटण्याचा, त्यांना त्यांची समजूत काढण्याचा काही हे नाही का? आज आपण मराठा मावळा संघटना महाराष्ट्र अन्नत्याग आमरण उपोषणला भेट देत आहोत। आमरण उपोषण मागील दिनांक 27/8/2024 पासून या ठिकाणी सुरू आहे आणि मावळा संघटनेचे तुम्ही कोणते पदाधिकारी आहात? कार्यकर्ता आहात। तर हे मावळा संघटनेचे कार्यकर्ते चव्हाण साहेब आहेत आणि 27 ऑगस्ट पासून या ठिकाणी त्यांनी नगरपालिका उमरखेडचा गेटजवळ आमरण उपोषणला बसलेलं आहे। तसं हे चक्री उपोषण मागील 1 महिन्यापासून सुरू आहे, परंतु 27 तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उमरखेड शहरामध्ये व्हावा ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांची इच्छा असताना टेंडर निघालेलं आहे, टेंडर मंजूर झालेलं आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे पुतळ्याची जागा सुनिश्चित सध्या केलेली आहे त्या ठिकाणचे दुकानं सुद्धा पाडण्यात आलेले आहेत, मग जागा मोकळी झालेली आहे आणि 180 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा सौंदर्यीकरणासह होण्याचे टेंडर निघालेले आहे। तरी सुद्धा यांचं समाधान झालेलं नाही चव्हाण साहेबाचं आणि त्यांनी 27/8/2024 पासून या ठिकाणी आमरण उपोषणला बसलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया की बाबा त्यांचं काय समाधान झालेलं नाही आणि ते उपोषणला का बसलेले आहेत। तर चव्हाण साहेब नमस्कार, मी आहे डॉक्टर आंबे जोगाईकर, अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड आणि तुम्ही हा पदाधिकारी मावळा महाराष्ट्र संघटनेचे। तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की टेंडर निघालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा होणार आहे ते जागा सुद्धा रिकामी झालं आहे, तरी सुद्धा तुम्ही आमरण उपोषणाला का बसले? आमची पहिल्यापासूनच मागणी होती की जे आपण उपोषण करतोय ते काम चालू होईपर्यंत राहील आमचं उपोषण। पण चालू होईल ना साहेब, आता टेंडर निघालो ना। टेंडर जरी निघालं तरी आज भूमिपूजन करण्याला काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? काय असं म्हणजे भूमिपूजन अनेक झाले, भूमिपूजन करा म्हणून आम्ही स्पष्ट पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे, पण हे भूमिपूजन करण्याच्या मनस्थितीत दिसायले नाही। आता आम्ही करायचं काय? आजचा माझा 5वा दिवस आहे उपोषणाला बसलेला, पण प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही। आम्ही इथं पूजेचं ताट तयार करून ठेवलंय किंवा त्यांना त्रास नकोय, त्यांना जर आमच्याजवळ आले तर हे ताट उचलून आपण तिथं पूजन करायला जाऊ। अच्छा, म्हणजे तुम्ही भूमिपूजनासाठी ताट सुद्धा तयार केलेलं आहे? हो, त्यांना खर्च नाही व्हावा प्रशासनाला म्हणून। अरे बापरे, असं का? बरं, मग आता प्रशासन करेल ना आज, नाही तर उद्या भूमिपूजन करेल ना साहेब? मी इथं कशासाठी बसलोय? मला लेखी स्वरूपात सीओनं दिलेलं आहे की बा मी 22 तारखेपर्यंत काम चालू करतो, पण 22 तारखेपर्यंत यांनी काम चालू केलं नाही, लेखी स्वरूपात असून केलेलं नाही। आता याच्यामध्ये काय कोणाचा बरं, भूमिपूजन झालं तर तुम्ही उपोषण सोडणार का? हो, तुमची काही इच्छा आहे का कुणाच्या हस्ते भूमिपूजन हो असं वाटतं? कोणत्याही जनतेच्या हातानं हो, मला कोणालाही विरोध नाही। मराठा मावळा संघटनेचा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही प्रशासनाला किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीला विरोध नाही, फक्त भूमिपूजन लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचं आमरण उपोषण स्थगित करा। तर हे होते महाराष्ट्र मावळा संघटना महाराष्ट्र याचे पदाधिकारी। त्यांनी मागील 27/8/2024 पासून या ठिकाणी आमरण उपोषण
सुरू केलेलं आहे. मागील 2 ते 3 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बंदिस्त ठेवण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उमरखेड शहरामध्ये बसावा अशी सर्व शिवप्रेमी जनतेची मागणी आहे. परंतु अद्यापपर्यंत पुतळ्याचं काम सुरू झालेलं नाही. टेंडर निघालेलं आहे. 180 दिवसामध्ये पुतळ्याचं काम पूर्ण होण्याचे त्याच्यामध्ये आट टाकलेले आहे. जे दुकानं म्हणजे पाडायचे होते ते पाडून जागेचं सपाटीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. परंतु अद्याप त्या जागेवर भूमिपूजन झालेलं नाही आणि ते लवकरात लवकर व्हावं हे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं आहे. परंतु अद्यापर्यंत भूमिपूजन केलेलं नाही. म्हणून 27 तारखेपासून मावळा संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची साखरेची लेवल सुद्धा खालावलेली आहे. त्यांचा BP सुद्धा डाऊन झालेला आहे आणि त्यांचे रक्त शर्करा ही 80 पर्यंत आलेली आहे. तर लवकरात लवकर मुख्य अधिकारी आणि जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी निर्णय घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपता घेतला पाहिजे. भूमिपूजन कुणाच्या हाताने करायचे ते करू द्या, परंतु भूमिपूजन उरकून घ्या. जोपर्यंत भूमिपूजन उरकलं जाणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण ते सोडणार नाही असा निर्णय त्यांनी अग्निबाणशी बोलताना आता दिलेला आहे.